अभिनेता थलापती विजय यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षाच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निरोप घेण्याचा निर्णय घेतलाय. विजय यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 10 वर्षाच्या वयात वेट्री मधून बाल कलाकार म्हणून केली होती. 18 वर्षाच्या असताना त्यांनी नालया तिरुपू 1992 साली या चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केलं. विजय यांनी ही घोषणा 27 डिसेंबर 2025 ला मलेशियामध्ये दिग्दर्शक एच विनोद यांच्या जननायकन या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च दरम्यान केली. ते सध्या 51 वर्षाचे आहेत आणि जननायकन हा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल. मंचावरून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आतापर्यंत ते पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करतील. त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी त्यांनी तामिळगा वेट्री कझगम हा आपला राजकीय पक्ष स्थापन केला होता आणि आता त्यांचा पक्ष 2026 मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूकही लढवेल. चाहत्यांना संबोधित करताना विजय म्हणाले, माझ्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे. लोक माझ्यासाठी थिएटरमध्ये येतात आणि रांगेत उभे राहतात, म्हणून मला पुढील 30 ते 33 वर्ष त्यांच्यासाठी उभे राहायचं आहे. याच चाहत्यांसाठी मी सिनेमातून निवृत्ती घेत आहे. त्यांनी पुढे सांगितलं, करिअरच्या पहिल्या दिवसापासून त्यांना सर्व प्रकारच्या टीकेला सामोरे जावं लागलं, तरीही त्यांचे चाहते नेहमीप्रमाणे त्यांच्या सोबत उभे राहिले. विजय म्हणाले की 33 वर्षापासून मिळालेले हे प्रेम आणि समर्थन ते कधीही विसरणार नाहीत. बाबा कुर्सी में नहीं होती है मेरी जान, उस पर बैठने वाले में होनी चाहिए. सांगायचं झाल्यास विजयच्या 2015 साली पुली चित्रपटानंतर त्यांचा एकही चित्रपट फ्लॉप झाला नाही. बीस्ट 2022, वारिसू 2023 आणि द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम गोट 2024 यासारख्या चित्रपटांना मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, परंतु कमाई चांगली झाली. ब्युरो रिपोर्ट, CD+ मराठी.